या ठिकाणी आपल्याला जापनीज मेथड जी आहे 5S सिस्टीम, त्या 5S सिस्टीम प्रमाणे काय केलेलं आहे या ठिकाणी एक बोर्ड तयार केलेला आहे आणि बोर्डमध्ये आपले हँड टूल्स अडकवलेले आहेत. आता असं करायचा उद्देश काय की आपल्याला समजा एखादा स्पॅनर पाहिजे असेल तर आपल्याला काय होतं लगेच काढता येतो आणि तुमचं काम चालू करता येतं. समजा हेच जर टूल्स एखाद्या पेटीमध्ये असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, काढावं लागेल, बघावं लागेल, नंतर तुम्हाला काम चालू करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं तुमचा वेळ वाया जातो. तर जापनीज मेथड जी आहे 5S सिस्टीम या ठिकाणी वापरली असल्यामुळं क्विकली तुम्ही हँड टूल्स काढू शकता आणि काम करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला त्या जे हँड टूल्स दिलेले आहेत याच्याबद्दल माहिती बघायची आहे. जनरली आपल्याला हे जे आहे माहीत आहे, हे माहीत आहे, तरी पण मी तुम्हाला माहिती सांगतो. आता या ठिकाणी इथं स्पॅनर आहे बघा, इथून इथपर्यंत दाखवलेला आहे. मोठ्या स्पॅनरकडे बघा, छोटा काय तुम्हाला बारीक असल्यामुळं काय दिसणार नाही. तर मोठा स्पॅनर बघा, त्याचं नाव आहे ओपन एंडेड स्पॅनर. नाव काय त्याचं? ओपन एंडेड स्पॅनर. म्हणजे शेवटचा जो भाग आहे तो उघडा आहे, त्यामुळे त्याचं इंग्रजी नाव काय पडलेलं आहे? ओपन एंडेड स्पॅनर. त्याला आपण काय म्हणतो? पट्टीपाना म्हणतो. काय म्हणतो? गॅरेजमध्ये पट्टीपाना. परंतु आपल्या भाषेमध्ये काय म्हणायचं? ओपन एंडेड स्पॅनर. दोन्ही त्याचे जबडे उघडे हे बघा. आणि कंपनी पण या ठिकाणी दिली बघा, कुठल्या कंपनीचा स्पॅनर आहे? टपारी या कंपनीचा स्पॅनर आहे. आणि ही जी साईज आहे ही मेट्रिक मधली आहे. दोन पद्धतीमध्ये आता जनरली मेट्रिक पद्धतीमध्ये स्पॅनर सध्या स्थितीमध्ये वापरतात, परंतु 20-25 वर्षाच्या पाठीमागं मेट्रिक पद्धत होती, ब्रिटिश पद्धत होती, अमेरिकन साईजचे स्पॅनर होते. परंतु आता ब्रिटिशचे स्पॅनर कमी झालेत, अमेरिकन साईज स्पॅनर कमी झालेले आहेत. तर मेट्रिक मधले म्हणजेच मिलीमीटर मधले जे स्पॅनर आहेत ते सध्या जास्तीत जास्त वापरले जातात. म्हणजेच या ठिकाणी हा समजा ओपन एंडेड स्पॅनर जो आहे याची साईज दिलेली आहे 30 आणि 32. याचा अर्थ काय हा बघून आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे 30 म्हणजे काय आणि 32 म्हणजे काय. आपण म्हणतो बघा 30चा पाना घेऊन ये, 18चा घेऊन ये असं म्हणतो, परंतु नेमकं काय? तर या ठिकाणी हा जो जबडा आहे, हा जो जॉ आहे, इथलं जर अंतर मोजला, कुठलं? इथलं. आता मी काय करतो, इथं स्टील रूल घेतो, हे बघा इथं नाव आहे स्टील रूल. ही स्टील रूल घेतो आणि इथं लिहिलंय काय? 30. तर ओळखायचं कसं बघा, दिसतं का? बघा ओके. हा 0 इथं आणि हे 3 दिसतं का तुम्हाला? 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे मिलीमीटर मध्ये किती झालं? 30 मिलीमीटर झालं. ओके. म्हणजेच हा जो जबडा आहे त्याचं अंतर किती आहे? 30 मिलीमीटर आहे. म्हणून या ठिकाणी 30 कोरलेलं आहे. इकडं हा 32चा आहे जॉब, हे बघा. हा लक्षात. म्हणजे हे अंतर जे आहे ठीक आहे 32चा आहे. म्हणजे हा स्पॅनर किती झाला? 30-32चा स्पॅनर झाला, ओपन एंडेड स्पॅनर. तर हा जो ओपन एंडेड स्पॅनर आहे 30 तर नेमकं तुम्हाला कळालं, 32 म्हणजे काय कळालं? तर या ठिकाणी हा स्पॅनर नेमका लावायचा होता. समजा नट असेल, बोल्ट असेल. नट बोल्ट हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्या प्रकारानुसार काय केलं जातं? स्पॅनर्स वापरले जातात. समजा तुम्हाला काय करायचं आहे? बोल्ट काढायचा आहे आणि तो षटकोनी आकाराचा आहे आणि त्याची साईज किती आहे? जर 30 मिलीमीटर असेल तर हा स्पॅनर त्या ठिकाणी वापरायचा. म्हणजे षटकोनी आकार असतो. षटकोनी आकार करते आपल्याला 6 बाजू आहे की नाही. आता स्क्वेअर आहे, समजा चौरसाकृती एखादा नट आहे किंवा बोल्ट आहे, चौरसाकृती, समोरासमोरील बाजू त्याच्या सारख्या, चारी बाजू सारख्या, तो झाला स्क्वेअर नट किंवा स्क्वेअर बोल्ट झाला. तर तो बोल्ट काढण्याकरता सुद्धा तुम्ही हा ओपन एंडेड स्पॅनर वापरू शकता. परंतु हा स्पॅनर नेमका कुठं वापरायचा? ज्याची साईज 30 मिलीमीटर आहे त्या ठिकाणी हा स्पॅनर वापरू शकता. ज्याची साईज समजा नट बोल्ट आहे 32 आहे तर हा 32चा वापरायचा.
कुठला स्पॅनर कुठेही वापरायचा नाही. जर समजा नटची बोल्टची साईज 30 असेल तर 30चा स्पॅनर वापरायचा. 31चा स्पॅनर नसतोच. पण समजा तुम्ही त्या ठिकाणी ब्रिटिश साईजचा वापरला किंवा अमेरिकन साईजचा वापरला तर आदलं मधलं असतं, 30च्या मधलं 31च्या मधलं असतं ब्रिटिशमध्ये. त्यामुळं काय होतं, हा जो जॉ आहे 30चा आहे टोटली, आणि तुम्ही नट काय केला 30 ऐवजी बदलून वापरला तर काय होतं, त्याचे जे पैलू असतात, पैलू म्हणजे कोपरे, कशाचे, नटाचे जे कोपरे असतात, कॉर्नर जो असतो तो ही काय करतं, जॉ स्पॉइल करतं. म्हणजे इथं गोलाही आणतं, त्या कोपऱ्याला काय करतं, असं कोपरा उडवतं, ते गोलाही आणतं. आणि ती कशामुळे होतं, आपल्या चुकीमुळे होतं. तर योग्य ठिकाणी योग्य स्पॅनरचा वापर करायचा. म्हणजे 30 म्हटलं की 30चाच वापरायचा. लहान आहे ठोकून त्याला बसवायचा नाही. बरेच मिस्त्री लोक काय करतात, गॅरेजमध्ये स्पॅनर जर नसेल तर काय करतात, लावायचं, हातोडीवरून मारायचं आणि तो नट कसं काढायचा, नाहीतर मग चिजलनी काढतात. तर ती पद्धत वापरायची नाही. म्हणजे नट अथवा बोल्ट काढण्याकरता चिजलचा वगैरे हातोडीचा वापर करायचा नाही. काम करताना एकदम स्टँडर्ड काम करायचं आणि योग्य ठिकाणी योग्य टूल्सच वापरायचे. आता या ठिकाणी हा जो ओपन एंडेड स्पॅनर आहे हा क्रोम व्हॅनेडियम स्टील पासून बनवलेला असतो. त्याचं मटेरियल काय असतं, क्रोम व्हॅनेडियम स्टील या मटेरियल पासून या स्पॅनरला तयार केलेलं असतं. आता हे जे स्पॅनर आहेत हे जनरली हाय टॉर्क म्हणजे जास्त टॉर्कनी नटबोल्ट ज्या ठिकाणी टाईट केलेले आहेत त्या ठिकाणी याला वापरायचं नाही. कमी ताकदीने जर आवळे असतील नटबोल्ट त्या ठिकाणी याचा वापर करायचा. लक्षात, जर जास्त टॉर्कने जर टाईट केले असतील तर तुम्ही जर काढायला गेला तर हे जे जॉ आहेत काय होतात, तुटतात. आणि स्पॅनर वापरताना कसा वापरायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. आता हा समजा स्पॅनर आहे आणि बोल्ट आहे इथं, तुम्हाला बोल्ट काढायचा आहे. बघा त्याचं हेड इथं आहे, समजा षटकोनी आकाराचा बोल्ट आहे, तो आपल्याला काढायचा आहे. तर स्पॅनर असा लावायचा, बघा धरताना असा धरायचा आणि असा लावायचा. आलं लक्षात. ही जी ज्या बाजूला तुम्ही स्पॅनर फिरवणार आहात, ज्या बाजूला स्पॅनर फिरवणार आहात त्या बाजूला या जॉची कमी बाजू करायची. इथं दिसतंय तुम्हाला, म्हणजे इथलं अंतर जास्त आहे. हिची जर सेंटर लाईन मारली, या स्पॅनरची सेंटर लाईन मारली तर तुम्हाला लक्षात येतं की याची इथली लांबी थोडीफार कमी आहे, इथली जास्त आहे. इथलं अंतर हे जास्त आहे, इकडचं कमी आहे. म्हणजे हा जबडा काय केलाय, खालचा जबडा मागे आहे आणि वरचा जबडा थोडा पुढे आहे. जर तुम्ही हे स्पॅनर वापरताना समजा तुम्हाला बोल्ट तो लूज करायचा आहे असं जर वापरलं, ही पद्धत चुकीची आहे. आवळताना योग्य आहे. समजा तुम्हाला तो बोल्ट काढायचा आहे तर असं लावायचं. बोल्ट निघतो कसा, अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर बोल्ट निघतो. ही जी डायरेक्शन आहे कशी आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. बघा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं जर बोल्ट फिरवला तर काय होतं, निघतो. जर राईट हँड थ्रेडचे बोल्ट किंवा नट असतील तर, जर लेफ्ट हँड थ्रेडचे नट बोल्ट असतील तर त्याच्या उलटी डायरेक्शन त्याची असते, लक्षात ठेवायचं. तर जनरली जास्तीत जास्त 90% नट बोल्ट हे राईट हँड थ्रेडचे सध्या वापरले जातात. लेफ्ट हँड थ्रेडचे जे बनवलेले आहेत फक्त स्टीअरिंग सिस्टीम मधले जे सॉकेट असतात त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागते. त्यामुळे तिथं काय केलं असतं, उलट बनवलेलं असतं. तर जर लेफ्ट हँड थ्रेड बोल्ट असेल किंवा बनावट जर केली असेल तर ते बोल्ट काढायचे कसे, बघा आता स्पॅनर लेफ्ट हँड थ्रेडचा बोल्ट आहे समजा, तर तो काढण्याकरता डायरेक्शन अशी असेल. स्पॅनर कसा लावायचा, ही बाजू खाली करायची, बघा, आणि असं स्पॅनर फिरवायचं. असं फिरवलं की तो बोल्ट निघतो. आणि आवळण्याकरता काय करावं लागतं त्याला, हा स्पॅनर असा लावायचा आणि असं फिरवायचं, आवळतो. पण सध्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त ट्रॅक्टर असो, टू व्हीलर असो, ट्रक असो, कार असो, याच्यामध्ये राईट हँड थ्रेडचे बोल्ट बनविलेले आहेत, नट बसविलेले असतात, ॲलर स्क्रू बसविलेले असतात. म्हणजे ते काढण्याकरता राईट हँड थ्रेड
बोल्ट काढण्याकरता डायरेक्शन कशी, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं वापरायची. म्हणजे स्पॅनर असा लावायचा आणि असं फिरवायचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं काढण्याकरता. आणि जर आवळायचं असेल तर लगेच स्पॅनर असा पलटी मारायचा आणि हा जॉब खाली घ्यायचा आणि असा आवळायचा. ओके. म्हणजे ज्या बाजूला तुम्ही या स्पॅनरला दाबणार आहात किंवा फिरवणार आहात त्या बाजूला हा कमी अंतर असलेला जबडा वापरायचा. जास्त अंतर असलेला जबडा असा उलटा बसवायचा नाही. जर उलट बसवलं तर काय होतं, हा जॉब तुटतो. ओके, लक्षात आलं. तर अडचणीच्या ठिकाणी सुद्धा हे काय करू शकता तुम्ही, ओपन एंडेड स्पॅनर वापरू शकता. आता त्यानंतर आपल्याकडे दुसरा स्पॅनर नाही ते बघण्यापूर्वी आपण हे बघूया, ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत काय भानगड आहे. तर मेट्रिक मध्ये साईजची स्पॅनर जी आहे ती मिळते कशी बघा, 6-7चा मिळतो. हा कितीचा आहे, 6चा. 6 म्हणजे काय नेमकं, की 6 मिलीमीटर जबडा असलेला स्पॅनर. 6, 7, 8, 9, 10, 11चा मिळतो, 12, 13चा मिळतो, 14, 15चा मिळतो, 16, 17चा मिळतो, 18, 19चा मिळतो, 21, 23चा मिळतो, 20, 22चा असतो, 24, 27चा असतो, 24, 26चा पण असतो, 25, 28चा पण असतो. आणि हा या ठिकाणी 30, 32. ओके, म्हणजे कुठलाही असू द्या साईज, हा जबडा कितीचा असतो, तिथे जे कोरलेला आहे लिहिलेला आहे त्याची जबड्याची साईज जी आहे ती समजायची तेवढी आहे. ओके, लक्षात आलं. हे झाले ओपन एंडेड स्पॅनर. आता या ठिकाणी कॉम्बो स्पॅनर पण आहे. कसला, कॉम्बो. त्याच्यामध्ये काय केलं असतं, इकडं असं असतं आणि इकडं पॅक असतं. कॉम्बो स्पॅनर कसला असतो, इकडं ओपन आणि इकडं रिंग, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, कॉम्बो स्पॅनर. एक तोंड त्याचं ओपन एंडेड सारखं आणि दुसरं तोंड रिंग स्पॅनर सारखं, म्हणून नाव त्याचं काय पडलं, कॉम्बो स्पॅनर. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवायला नाही. कसा असतो दाखवतो तुम्हाला अंदाजे बघा. आता समजा हे दिसतं का असलं, हे तुम्हाला याची माहिती देणारच आहे. तर तो कॉम्बो स्पॅनर असा असतो, इकडं ओपन एंडेड आणि इकडं असं बनवलेलं असतं, स्प्लाइस दिलेलं असतं दाखवून. असं जर असेल या साईजचं गोल मोठं तर समजायचं तो कॉम्बो स्पॅनर आहे. ओके, ओपनचं कळालं तुम्हाला, ओपन एंडेड स्पॅनरचं कळालं, हे बसवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सुटसुटीत बसवलेलं आहे. कुठलाही स्पॅनर आपण लगेच काढू शकतो, लगेच काम करू शकतो. त्यानंतर खालच्या बाजूला दाखवले बघा, इथं सुद्धा मेट्रिक स्पॅनर दिलेले आहेत. मेट्रिक मधले म्हणजे मिलीमीटर साईज मधले. तर याला म्हटलं जातं रिंग स्पॅनर. काय म्हटलं जातं, रिंग स्पॅनर. हे सुद्धा टपारिया कंपनीचे आहेत. कंपनी कुठली आहे, टपारिया. याचं मटेरियल कुठलं आहे, क्रोम व्हॅनेडियम मटेरियल पासून हे स्पॅनर तयार केलेले आहेत. आता या ठिकाणी बघा, हा स्पॅनर असा दिसतो की इथून असं वर आलेला आहे आणि इथून असं खाली गेलेला आहे. म्हणजेच याच्यापेक्षा या रिंग स्पॅनरनं नट अथवा बोल्ट जर जास्त टॉर्कने टाईट केले असतील तर ते काढण्याकरता रिंग स्पॅनरचा वापर करायचा. आता उदाहरणार्थ समजा ट्रॅक्टरचं मागचं व्हील आहे आणि तिथला नट किंवा बोल्ट तुम्हाला काढायला सांगितला, तर तुम्ही रिंग हा ओपन एंडेड वापरणार का रिंग वापरणार का त्याच्या पुढली पद्धत वापरणार, हा वापरायचा नाही. त्याच्या पुढलं जे असेल तर ते ठीकच आहे, पण व्हीलची नटे किंवा बोल्ट काढण्याकरता याचा वापर करायचा नाही. कमी ताकदीने जर नटबोल्ट टाईट केले असतील, कमी टॉर्कने जर नटबोल्ट टाईट केले असतील, अडचणीच्या ठिकाणचे नटबोल्ट काढायचे असतील तर हे ओपन एंडेड स्पॅनर वापरायचे. आणि जास्त टॉर्कने जर त्याच्यापेक्षा जास्त असतील तर रिंग स्पॅनरचा वापर करायचा, कारण याच्यामध्ये ताकद जास्त मिळते. त्यामुळे रिंग स्पॅनर काय करायचे, वापरायचे. आता इथं सुद्धा लिहिले बघा 30-32. काय लिहिलंय, 30-32. म्हणजे हे नेमकं काय, तर या ठिकाणी इथं सरेशन्स दिले बघा, दिसतंय का, खाचा आहे तिथं. त्या खाचा टोटली 12 येतात.
किती येतात 12. म्हणजेच या स्पॅनरनं कमी ताकदीचे नट बोल्ट काढण्याकरता वापरतो, पण त्यानं काम फास्ट होत नाही. पण रिंग स्पॅनरनं काय होतं, काम फास्ट होतं. का? कारण या ठिकाणी कोपरे, आतले जे कोपरे सरेशन्स ज्या दिलेल्या आहेत, खाचा ज्या दिलेल्या आहेत त्या 12 दिलेल्या आहेत. आणि बोल्ट जे असतात त्याला कोपरे किती असतात, 6 असतात, आहे की नाही. मग याच्यात बसवलं आपण, बसवलं असं त्या बोल्टवरती लूज करण्याकरता लगेच काय केली, डायरेक्शन हे असं धरायचं आणि फिरवायचं. आवळण्याकरता असं क्लॉकवाईज. ओके. आणि जर लेफ्ट हँड थ्रेडचे बोल्ट असतील तर काढण्याकरता क्लॉकवाईज फिरवायचं आणि आवळण्याकरता अँटी क्लॉकवाईज फिरवायचं. ओके. तर या ठिकाणी ह्या 12 खाचा असल्यामुळं क्विकली तुम्ही काय करू शकता, लगेच हा स्पॅनर काढता. समजा कुठं पुढं एखाद्या पार्टला धडकत असेल हा स्पॅनर, तर क्विकली काढलं जातं आणि लगेच डायरेक्शन बदलून तिथल्या तिथं असं काढू शकतो आपण. बरं, असं उचलायचं लगेच, असं दाबायचं, लगेच वर उचलायचं, दाबायचं. म्हणजे काम फास्ट करता येतं. कशानं? या रिंग स्पॅनर. ओके. आता या ठिकाणी 30 ही साईज जी आहे नेमकी कशी दिसतं काय, इथलं आणि इथलं जर अंतर मोजला तुम्ही, इथलं आणि इथलं, हे किती मिलीमीटर होईल, 30 मिलीमीटर होईल. इकडचं किती होईल, 32 होईल. आलं लक्षात. आतले खाच नाही, खाच टू खाच नाही, सरेशन्स टू सरेशन्स नाही, तर हा जो भाग दिसतो इथून इथपर्यंत, हे समोरचा भाग बरं का, समोरचा, एकदम समोरचा. नाही तर तुम्ही इथलं इथलं मोजता, तसं मोजायचं नाही, एकदम समोरासमोरील मोजायचं. तर ती किती असेल, 32 मिलीमीटर असेल. दाखवतो वाटलं तुम्हाला, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. बघा आता दिसतं का, बरोबर इथपर्यंत आलंय 32 असं. आलं लक्षात. तर या ठिकाणी रिंग स्पॅनर सुद्धा अशाच प्रकारच्या साईजमध्ये दिलेले असतात. जसं आपण ओपन एंडेड स्पॅनर मध्ये बघितलं तशाच पद्धतीने या ठिकाणी रिंग स्पॅनर सुद्धा दिलेले असतात. तर या ठिकाणी बघूया आपण मेट्रिक साईज आहे बरं काही, ही जी समोरील बाजू आहे ते समोरील स्पॅनर आहेत, हे मेट्रिक साईज मधले आहेत. मेट्रिक साईज म्हणजे नेमकी कोणती येत असते, मिलीमीटर मधले असते. आणि ब्रिटिश मध्ये काय असतं, इंचेस मधले जे स्पॅनर असतात, इंचेस. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, 1/2 बाय 1/4 जर लिहिला असेल तर तो स्पॅनर समजायचं की ब्रिटिश मधला. काय समजायचं, 1/2. समजा हा स्पॅनर मी काढला, दाखवला तुम्हाला, आणि इथं लिहिलंय, काय लिहिलंय, समजा 1/2 म्हणजे 1/2, आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय 1/4. तर तो स्पॅनर कशामधला येतो, कुठल्या मेजरिंग मधला येतो, ब्रिटिश मेजरिंग मधला येतो. ओके. तर सध्या जास्तीत जास्त काय केलं जातं, मेट्रिक स्पॅनर वापरले जातात. कारण बोल्ट वगैरे जे आहेत आता जास्तीत जास्त आपल्या इथं बनवू लागले आहेत. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जास्तीत जास्त ब्रिटिश नटबोल्ट साईज बनवले जात होते, त्यामुळे ब्रिटिश स्पॅनर वापरायला लागत होते. अमेरिकन साईजचे स्पॅनर वापरायला लागत होते, त्यावेळेला मेट्रिकचा उपयोग कमी केला जात होता. आता सध्या काय, सगळे नट पण इथंच बनवले जातात, बोल्ट पण इथंच बनवले जातात, त्यामुळे जास्तीत जास्त काय केलं जातं, मेट्रिक स्पॅनरच वापरले जातात. ओके. आता या ठिकाणी बघा साईज, इथं 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आहे, 16, 17 आहे, 18, 19 आहे, 20, 22 आहे, 21, 23 आहे, 24, 27 आहे, 25, 28 आहे आणि 30, 32 आहे. अशा साईज मध्ये स्पॅनर मिळत असतात. आणि पुस्तकामध्ये लिहित असताना काय करायचं, आता समजा हा 6, 7 आहे, तर 6 × 7 असं लिहायचं, बरोबर, 1 न असं लिहायचं, गुणिले मध्ये करायचं, दोघांमध्ये काय लिहायचं, गुणिले. ओके. एवढं कळालं. त्यानंतर कॉम्बिनेशन प्लायर, याचं नाव काय आहे, कॉम्बिनेशन प्लायर. तर या प्लायरचा उपयोग
इलेक्ट्रिक कामामध्ये केला जातो. जास्तीत जास्त काय केलं जातं, इलेक्ट्रिक कामामध्ये या कॉम्बिनेशन प्लायरचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी बघा, हा हँडल आहे, हा हँडल आहे आणि या हँडलवरती हे जे लाल दिसतं, हे लाल, हे इन्सुलेशन कव्हर आहे. त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलेशन कव्हर. हे कशासाठी आहे, करंट वगैरे आपल्याला बसू नये. काम करत असताना समजा लिकेज करंट असेल, तुम्ही सप्लाय तर बंद करताच, सप्लाय बंद जरी केला असला तरी काय वेळेला काय होत असतं, रिटर्न करंट येत असतो. तर तो झटका आपल्याला बसू नये याकरता या कॉम्बिनेशन प्लायर वरती काय करायचं, हे इन्सुलेशन कव्हर बसवलेलं असतं. कशाला, इन्सुलेशन कव्हर जर नसेल तर इलेक्ट्रिक कामामध्ये प्लायर वापरायची नाही. म्हणजे काम करताना काळजीपूर्वकच इलेक्ट्रिक काम करायचं असतं. त्याला काय होतंय, मला करंट बसत नाही असं म्हणायचं नाही. लोखंडाशी कॉन्टॅक्ट आला, तिथे सप्लाय जर असेल तर तुम्हाला करंट बसणारच. त्यामुळं अपघात पुढचा होऊ नये याकरता हे अशा प्रकारचं इन्सुलेशन कव्हर दिलेलं असतं. असं बोट घालायचं नाही काम करताना, बरेच बोट जर असं घातलं तर चिमटून बसतं. ओके. त्यानंतर हे जॉय बघा, जबडे, पुढचे जबडे आहेत जॉ, आणि हा कटिंग पॉइंट आहे. हा कुठला आहे, कटिंग पॉइंट. त्यानंतर वायर कटिंग पॉइंट आहे, म्हणजे तार असते बघा, तार आपल्याला कट करायची तर तार इथं घालायची आणि कट करायची. हा कटिंग पॉइंट आहे, कंडक्टर किंवा वायर कटिंग पॉइंट. आणि समजा छोटा पत्रा वगैरे जर असेल, छोटा बरं का, जास्त जाड नाही, किंवा वायर सुद्धा इथून सुद्धा कट करता येते, काय अडचण नाही. तर प्लेन एखादा भाग जर असेल तर तो कट करण्याकरता या पॉइंटचा वापर करायचा. म्हणजे इथं सुद्धा धार आहे, कटिंग एज आहे, याला कटिंग एज सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे इकडे धार आहे, इकडे धार आहे, त्याच्यामध्ये वस्तू घातली आणि आपण कट करू शकतो असं दाखवतो. ओके. त्यानंतर पुढे बघा, इथला जो जबडा आहे हा गोल दिलाय असा, थोडाफार हाफ सर्कल मध्ये गोल असं केलंय. तर इथं या ठिकाणी आतमधून खाच आहेत बघा, सरेशन्स आहेत, मध्ये चढ आहे, उंचवटा केलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं, सरेशन्स म्हटलं जातं, त्याला मराठीत खाच म्हटलं जातं. तर या ठिकाणी ही खाच कशासाठी, एखादी वस्तू आपल्याला पकडायची आहे, समजा एखादी लहान पाईप आहे, गोल आहे, ती पकडायची आहे, तर काय करायची, इथं घालायची आणि त्याला धरायचं. धरून काय करता येतं, पुढचं वर्किंग करता येतं, जे कार्य करायचं आहे करू शकता. त्यानंतर काय करायचं, समजा तुम्हाला एखादी क्वार्टर पिन काढायची आहे, काय करायचे, फ्रंट व्हील असू द्या, रिअर व्हील असू द्या, किंवा कुठे ज्या ठिकाणी क्वार्टर पिन बसवलेले आहेत त्या क्वार्टर पिन काढण्याकरता या पुढच्या सरेशन्सचा वापर करायचा. म्हणजे पुढे काय केले, सपाट आहे, दिसतंय तुम्हाला सपाट, परंतु आतल्या बाजूला काय केले, रेषा मारलेल्या आहेत. समजा क्वार्टर पिन त्यात अडकवली अशी पाठीमागून हँडल दाबला, वळलं की काय होतं, निघतं. म्हणजे क्वार्टर पिन काढण्याकरता त्याचं हेड कुठं लावायचं, इथं लावायचं आणि असं दाबायचं, दाबलं की वाढायचं. ओके. तर ह्याच्यावरती हातोडी वगैरे मारायची नाही. हातोडी, आता समजा क्वार्टर पिन काढायला काय होतं, तुम्ही पकडली पण निघत नाही त्या ॲक्सेल मधनं, मग हातोडी ठोकायचं नाही, तर क्वार्टर पिनच्या दुसऱ्या बाजूनं पाठीमागे हातोडी मारलं तर चालतं, परंतु या कॉम्बिनेशन प्लायरवर ठोककाम करायचं नाही. ओके. तर याचा वापर कुठे कुठे केला जातो, इलेक्ट्रिक कामामध्ये केला जातो, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सुद्धा केला जातो. वायर कट करण्याकरता, वायर पकडून ठेवण्याकरता सुद्धा करता येतो. काय होतं, वायर पकडून ठेवावं लागते, तरी सुद्धा ती वायर आपण पकडून ठेवू शकतो. ओके. आता या ठिकाणी दुसरी प्लायर आहे बघा. आता या ठिकाणी नाव तर सेम असणार नाही, आता जे सांगितलं आपण, हे जे दिसतं का नाही, हे इन्सुलेशन कव्हर, त्याच्या आतला भाग हँडल आणि इथं पिन असते, सेंटरला काय असते, पिवट पिन, जशी याच्यामध्ये सुद्धा आहे पिवट पिन आहे, दिसतं का इथं, हे सपाट दिसतं का, पिवट पिन आहे, म्हणजे दोघांच्या मध्ये बसवलेलं आहे. हे सुट्ट करता येतं आपल्याला आणि नवीन दुसरं सुद्धा बसवता येतं. म्हणजे एक प्रकारचं रिवेटिंग असल्यासारखं आहे ते दोघांच्या सेंटरला. तसं इथं सुद्धा पिवट आहे बघा, ही पिन आहे. आता या ठिकाणी
तेव्हा हे असं धरायचं, असं दाबायचं. तर ही जी प्लायर आहे हिचं नाव आहे फ्लॅट नोज प्लायर. काय नाव आहे याचं? फ्लॅट नोज प्लायर. बघा हँडल मी असा आत दाबला की पुढचं तोंड बारीक होतं. कॉम्बिनेशन प्लायर मध्ये सुद्धा तसंच होतं, हँडल दाबला की पुढचं तोंड आत येत होतं. याचं सुद्धा तसंच होतं. पण या ठिकाणी याचं नाव फ्लॅट नोज असं का पडलेलं आहे? सपाट नाक. हा जो पुढचा भाग आहे जॉचा हा सपाट आहे, त्यामुळे याचं नाव काय पडलंय? फ्लॅट नोज प्लायर. तर गिअरबॉक्स मध्ये गिअरबॉक्स जर तुम्ही खोलला तर काय होत असतं, तिथं आपलं हात वगैरे जात नाही. अडचणीमध्ये पार्ट वगैरे जर काढायचे असतील तर याचा फ्लॅट नोजचा प्लायरचा उपयोग केला जातो. डिफरन्शियल मध्ये काय आपला हात जात नसतो. हे काय करायचं बरोबर, कमी जागा असलेल्या भागामध्ये तिथलं जर एखादं काढायचं असेल, नट काढायचं असेल, बोल्ट काढायचं असेल, म्हणजे खोललेला बरं का, किंवा एखादा लॉक काढायचा असेल, पट्टी ओढून काढायची असेल, म्हणजे लॉक पट्ट्या सुद्धा असतात, तर ती पट्टी असं ओढून काढण्याकरता या फ्लॅट नोज प्लायरचा उपयोग केला जातो. त्यानंतर इथं स्प्रिंग आहे बघा, दिसते का? बघा इथं खालच्या बाजूला पण स्प्रिंग आहे, वरच्या बाजूला पण स्प्रिंग आहे, आणि दोन्ही काय केले इथं एकत्रित जोडलेले आहे. बघा हे असं दाबले परत माघारी जातं. काय होतं? दाबला, हँडल दाबला परत मूळ जागेवरती येतं. कशामुळे येतं? या स्प्रिंगमुळं ते माघारी जातं. त्यामुळे काम करायला सुद्धा तुम्हाला बरं वाटतं. आता तुम्हाला माहिती आहे बाग काम वगैरे तुम्ही करता, डाळिंबाची तुमची बाग आहे, द्राक्षाच्या असतात, तर तिथं कटिंग प्लायर असते बघा, त्याच्यामध्ये जर स्प्रिंग नसेल तर त्रास किती होतो तुम्हाला माहिती आहे, आणि स्प्रिंग असेल तर काम करायला बरं वाटतं. स्प्रिंग नसली आणि तुम्ही समजा एखादी फांदी कट केली तर ते अडकून बसतं तिथं, आणि स्प्रिंग असेल तर काय करतं, परत सोडून तुम्ही दिला की जॉ काय होतो आपोआप म्हणजे मोठा होतो, आणि तिथून आपण काय करतात तर फांदीपासून ती प्लायर काय करू शकता, काढू शकता, कटिंग प्लायर. तर ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये वापरलेले प्लायर आहे. ती ॲग्रिकल्चरमध्ये जी गार्डनवाले आहेत, म्हणजे ट्री वगैरे त्याच्या फांद्या वगैरे जर कट करायचे असतील तर तिथे ती प्लायर वापरतात, कटिंग प्लायर. तर या ठिकाणी ही कुठं वापरायची? पत्र्याचं लॉक असेल, अडचणीच्या ठिकाणी असेल तर ते ओढून काढण्याकरता ही फ्लॅट नोज प्लायर वापरायची. ओके. त्यानंतर पुढे बघा, दिसताना कसं वेगळं सारखं दिसतं का नाही, पण कार्य मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे. आता इथं बघा, इथं सुद्धा हँडल जर दाबला की बाकी आता नाव तुम्हाला सांगत बसत नाही, कारण नावं तुम्हाला माहीत झालेली आहेत. इन्सुलेशन कव्हर, हँडल, पिवोट. आता या ठिकाणी याचं नाव आहे सर्क्लिप प्लायर. काय नाव आहे याचं? सर्क्लिप प्लायर, म्हणजे लॉक काढायची पकड. मराठीमध्ये काय येतं? लॉक काढायची पकड. आपल्या भाषेमध्ये काय येणार आहे आता, टेक्निकल भाषेमध्ये सर्क्लिप प्लायर. ओके. तर ही जी सर्क्लिप प्लायर आहे, आता बघा मी काय करतो याला, इथं काय केले बनवताना सर्क्लिप प्लायर, इथं डायमीटर जास्त आहे मागं, पुढं हळूहळू जसं जाईल पुढं तर डायमीटर कमी झालेला आहे. पुढं काय झालेलं आहे, डायमीटर व्यास कमी झालेला आहे. आणि दुसरं मी काय करतोय बघा, हँडल दाबतोय, दाबल्यानंतर पुढचा जबडा कसा होतोय बघा, आत जातोय बघा, आहे की नाही. मी हँडल पाठीमागे दाबला की पुढचं तोंड बारीक करतं. काय करतं? बारीक करतं. तर ही जी प्लायर आहे, सर्क्लिप प्लायर आहे, ही कसली असणार आहे? इंटरनल सर्क्लिप प्लायर असणार आहे. तिचं नाव काय असेल? इंटरनल सर्क्लिप प्लायर नाव या पकडीचं आहे. कसं काय? तर याचं तोंड हँडल दाबल्यानंतर आत जातं. समजा पिस्टन आहे, पिस्टन गोल असतो आणि त्याच्यामध्ये गजन पिन काय केलेलं असते, बॉसमध्ये बसवलेली असते. ती गजन पिन बाहेर निघू नये याकरता दोन्ही बाजूने काय केलेलं असतात, सर्क्लिप बसवलेले असतात, लॉक बसवलेले असतात. ते लॉक कसे असतात? गोल असतात आणि थोडं कट केलेलं असतं मध्येच. आणि काय केलेलं असतं, समजा असं गोल आहे, हा गोल आहे, ही सर्क्लिप आहे समजा, तर इथं छिद्र असतं, इथं छिद्र असतं. त्या छिद्रामध्ये काय करायचं, हे जे तोंड आहे की नाही, हे तोंड असं घालायचं. आलं लक्षात? घातलं आणि याला हँडल दाबला
की काय होतं, या लॉकचा व्यास कमी केला जातो. कमी केलं की त्या बॉस मधून तुम्ही सहजासहजी ते लॉक काय करू शकता, काढू शकता न तोडता. आणि बसवताना सुद्धा काय करायचं, इथं बसवायचं, बरोबर दाबायचं आणि आत सरकवायचं नुसतं बसतं. की जर सर्किट प्लायर नसेल तर काय करणार तुम्ही, ठोकाठोक करणार, लॉक तोडणार, किंवा जे समजा पिस्टन आहे नाजूक असतो त्याच्यावरती हॅमरिंग होणार. तर पार्ट पण आपल्याला खराब करायचे नाहीत आणि चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. नको त्या ठिकाणी जर ठोकाठोकी करणार मालक तिथेच असेल तर तो काय करणार आहे, लायकी काढणार आहे की नाही. तर योग्य ठिकाणी योग्य प्लायर काय करायचे, वापरायचे किंवा टूल्स वापरायचे. तर या प्लायरचं नाव काय आहे, इंटरनल सर्किट प्लायर. जर हँडल दाबला, पुढचा जर जबडा आत जात असेल तर त्याला, त्या प्लायरला काय म्हणायचं, इंटरनल सर्किट प्लायर. म्हणजे जिथला गोल भाग आहे आणि तो जबडा हँडल दाबल्यानंतर आत जात असेल तर ती प्लायर इंटरनल सर्किट प्लायर असेल. आता दुसरं काय होतं, एखादा गोल शाफ्ट असतो, गिअरबॉक्स मधला असेल, कॅम शाफ्ट असेल किंवा डिफरन्शियल मधला असेल, रिडक्शन गिअर असेंब्ली मधला असेल, ट्रान्सफर केस मधला असेल. तर शाफ्ट वरती जर लॉक असेल, तिथला गिअर निघू नये किंवा बेरिंग मागे पुढे होऊ नये म्हणून आपल्याला लॉक बसवावं लागतं. तर त्या ठिकाणी बाहेरून जर लॉक बसवलं असेल, ते काढण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, अशा प्रकारची प्लायर चालेल का, चालणार नाही. शाफ्टच्या जर वर सर्किट असेल तर तुम्हाला एक्सटर्नल सर्किट प्लायर वापरावी लागेल. कसली, एक्सटर्नल, म्हणजे पुढचं तोंड बाहेर फाकणारी प्लायर वापरावी लागेल. म्हणजे हँडल दाबला की त्याचं तोंड काय व्हायला पाहिजे, असं फाकायला पाहिजे. तर त्या प्लायरला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल सर्किट प्लायर म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपल्याकडे इंटरनल सर्किट प्लायर आहे. तर त्याचं कसं असेल, हँडल दाबला की त्याचं तोंड काय असेल, पुढलं फाकेल, पुढचं तोंड काय होईल, मोठं होईल. आणि तिथलं लॉक त्या शाफ्टमधून, शाफ्टच्या वरच्या भागामधून त्याचा व्यास वाढवून सहजासहजी ते लॉक काय करता येईल, आपल्याला काढता येईल. ओके, म्हणजे शाफ्टच्या जर वर लॉक असेल तर ते काढण्याकरता कशाचा वापर करायचा, एक्सटर्नल सर्किट प्लायरचा उपयोग करायचा. आणि जर एखाद्या जॉबच्या आतल्या बाजूने जर लॉक असेल तर इंटरनल सर्किट प्लायरच्या साहाय्यानं ते लॉक बाहेर काढायचं. ओके, किंवा बसवायचं. कळालं एवढं. त्यानंतर आहे कटिंग प्लायर. वायर कटिंग प्लायर म्हटलं तरी चालतं. याचं नाव काय, वायर